बंधू भगिनी आणि मित्र, मी स्वतःला भाग्यवान समजतो की गेल्या 3 महिन्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा कंधारचा दौरा झाला आणि 3 महिन्यानंतर नागरिक लोहा इथे आदरणीय मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांचा दौरा होत आहे. मला सांगायला अभिमान वाटतो, या मतदारसंघात जेवढे वेळेस मुख्यमंत्री आले ते प्रताप पाटील चिखलीकर आमदार असतानाच आले. यांनी कोणालाही मुख्यमंत्र्याला आणायची धाडस निर्माण झाली. या लोहा शहरामध्ये केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री येण्याचा योगायोग हा इतिहासात नोंद करण्यासारखा आहे आणि ते भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. मला जाणीव आहे की आपल्याला पुढे कार्यक्रम आहे, घाई आहे, त्यामुळे अधिक वेळ या ठिकाणी मी घेणार नाही, परंतु काही गोष्टीचा उल्लेख मी आवर्जून करणार आहे. त्या मराठवाड्याला आजपर्यंत काँग्रेस राजवटीमध्ये 4 मुख्यमंत्री मिळाले. दुर्दैवानं या मतदारसंघात किंवा या जिल्ह्यामध्ये एकही नॅशनल हायवे त्यांना आणता आला नाही. त्याच्याला मोठा प्रकल्प देखील आणता आला नाही. परंतु आपण बघितलं की लातूरला परवाच रेल्वे बोगीच्या कारखान्याचं उद्घाटन झालं आणि आपल्या गावामध्ये हा प्रकल्प मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठा झाला. त्या लातूर येथे आपण प्रकल्प केल्याबद्दल मी जाहीरपणानं आपले आभार मानणार आहे. साहेब, खूप गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत. खरं तर मी स्वतःला एक भाग्यवान समजणार आहे. अर्जुन आणि श्रीकृष्णाची जोडी या निमित्तानं आम्हाला लाभलेली आहे आणि आपल्याकडून भरमसाठ अपेक्षा आहे. गडकरी साहेबांना खूप मोठ्या अपेक्षा आहे. परवाच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब 31 डिसेंबरला कंधारला येऊन गेले आणि कंधारमध्ये मी जेवढ्या मागण्या मागितल्या तेवढ्या मागण्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केल्या आणि मान्य केल्या नाही तर जलसंपदा विभागाच्या 200 कोटी रुपयाच्या कामांना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे. गेल्या 25-30 वर्षापासून धरण प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबित होता. जलसंपदा मंत्री आदरणीय महाजन साहेबांना मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आणि जलसंपदा मंत्र्यांच्या स्तरावर बैठक झाल्या आणि धरण प्रकल्पाला मान्यता देऊन 60 कोटी रुपये तरतूद करण्याची भूमिका घेतली आहे. तर किंवा साठवण करावाची मागणी होती. मागच्या कॅबिनेटमध्ये आपण त्याला 47 कोटी रुपयाची मंजुरी त्या निमित्ताने दिलेली आहे. म्हणून आपल्याला मागावं किती हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. परंतु त्या एवढा मागण्या वाटता होत्या तेवढा आहे. या मतदारसंघाचा व्यापार एवढा राहिला. मागच्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघाचं वाटोळ होऊन गेलं. एकही प्रकल्प झाला नाही की एकही काम झालेलं आहे. म्हणून मागच्या 5 वर्षाचं काम करण्याची जबाबदारी या निमित्तानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरून घेतलेली आहे. गडकरी साहेबांकडे विनंती राहणार आहे की हा जो आमचा आता बायपास या लोहा शहरातून जाणार आहे आणि मधला जो रस्ता आहे तो आम्हाला परवानणारा नाही आहे, त्यामुळे बायपास ते बायपास शहरातून जाणारा पूर्ण रस्ता आपल्या मार्फत करून देण्याची आपल्याला आग्रहाची विनंती करणार. साहेब, या मतदारसंघामध्ये 1 नव्हे 2 नव्हे तर 3 नॅशनल हायवे आपल्या वास्तव्य मतदारसंघाला आलेले आहेत आणि कधी नव्हे 50 वर्षामध्ये या जिल्ह्याला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यावर सुद्धा हा मतदारसंघ विकासापासून कोसळत होऊन राहिलेला आहे. त्यामुळे माझी आपल्याला थोडं निवेदन करणार 2 मिनिटं ऐकूया माझं भाषण. मतदारसंघामध्ये 3 नॅशनल हायवे केले. आता डोळ्यावरून नरसीला जोडणारा फक्त 50 किलोमीटरचा रस्ता आहे की हा जर रस्ता जोडला तर 2 राज्य हैदराबादला जाणारा रस्ता होईल आणि नांदेड शहरातून जाणारी सगळी वर्दळ थांबणार आहे. म्हणून लोहा कंधार भारूड ते गडगा मार्ग नरसीला जोडणारा या 50 किलोमीटर रस्त्याला राष्ट्रीय महामार्गामध्ये आपण घोषित करावं अशा पद्धतीची विनंती राहणार आहे. साहेब, दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे. लोहा शहरातून जो वळण रस्ता जात आहे त्या रस्त्याला रेडी विस्तार आपली सीएम साहेबांची चर्चा झालेली आहे आणि या संदर्भामध्ये बाजूला आमच्या प्रायोरिटीला असेल, इकडं बाजूला असेल रेट फार जास्त आहे आणि ही नगरपालिका झाल्यामुळे या ठिकाणी जमिनीच्या भावाची रेट कमी झालेली आहे. तेव्हा ग्रामीण भागाला जो रेट आहे 20 करोड वर्गाची नगरपालिका आहे
त्यामुळे महाविकासच्या संदर्भामध्ये आपण निर्णय घेऊन आम्हाला दिलासा द्यावा अशा पद्धतीची विनंती राहणार आहे. दुसरं, नांदेड आणि लातूरला जोडणारा रेल्वे मार्ग हा मंजूर झालेला आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची आमची मागणी आहे आणि लातूर हे आम्हाला नेहमी सोयीचं ठिकाण आहे. त्यामुळे नांदेड आणि लातूरला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचं काम जलदगतीनं पूर्ण करावं अशा पद्धतीची विनंती देखील आहे. गडकरी साहेबांकडे माझी अतिशय महत्वाची विनंती राहणार आहे. साहेब, आमचं हे भाग मण्यार आणि गोदा खोऱ्याच्या मध्ये बसलेला आहे. मण्यार खोऱ्यामध्ये आमच्याकडे 3 प्रकल्प या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि गोदावरी खोऱ्यामध्ये आपण 30 नोव्हेंबर 2017 मध्ये मंजूर केलेल्या आराखड्यानुसार 25 TMC पाणी उपलब्ध होणार आहे आणि ते 25 TMC पाणी जर आपण लिफ्ट करून गोदावरीचं पाणी जर मण्यार खोऱ्यामध्ये सोडलं तर या मण्यार खोऱ्यामध्ये आमचं जे बारूचं धरण नेहमी कोरडं राहते ते धरण नेहमी भरून राहणार आहे आणि त्याच्यासाठी जी फार मोठी याच्यासाठी होणार आहे. या नदीवर घाटी, लिंगोटे आणि मनार प्रकल्पासून ते प्रकल्प कधी भरत नाहीये. जर आराखड्यानुसार गोदावरी खोऱ्यामध्ये उपलब्ध असलेले पाणी जिगरज बंधाऱ्यातून राव राजूर मार्ग खंडाळा येथे उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमात जर आम्हाला मण्यार खोऱ्यामध्ये पाणी दिलं तर मण्यारमध्ये असलेले प्रकल्प पूर्णतः भरून राहतील. त्यासाठी आपण निश्चितपणानं ही घोषणा करावी अशा पद्धतीची विनंती करणार आहे. त्या सध्या पाणी फाउंडेशनचं काम देखील मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. जलयुक्तमध्ये माझ्या भागामध्ये अतिशय चांगलं काम झालेलं आहे. तुम्हाला विरोधक काय म्हणतात त्याच्याकडे मला बघण्याची गरज नाही, पण माझ्या मतदारसंघामध्ये 100 टँकर चालू होते. जलयुक्ती कामं झाल्याच्या नंतर आज या मतदारसंघात फक्त एकच टँकर सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये 2-4 टँकर द्यावे लागतील, परंतु जलयुक्त काम या ठिकाणी मोठं आमच्या यंत्रणेने निर्माण केलेलं आहे. आणि आजही सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि 68 गावांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. बाकी इतर व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आमच्या इथे कामाचे संसद मंजूर करावं अशा पद्धतीची विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे यापूर्वी केलेली आहे. तांबा विकास वस्तीचे प्रस्ताव आमचे आहेत. त्याशिवाय लाल कंदारी आमची जी जात आहे या देशी गाईचे वंश वाण असलेले लाल कंदारी देशी गाई या नावाने संवर्धन केंद्र निर्माण करून या जातीचा विकास करणे गरजेचे आहे. या केंद्राकरता कंधार आणि लोहा तालुक्यामध्ये जमीन उपलब्ध आहे, तेव्हा सर्व सोयीयुक्त पशु चिकित्सालय केंद्र या ठिकाणी मंजूर करावे अशा पद्धतीची विनंती राहणार आहे. तर दुसरी एक महत्वाची विनंती माझी अशी राहणार आहे. लातूरला आपण रेल्वे बोगीचा कारखाना आणला. माझा भाग हा अतिशय महाराण भाग आहे. माझा मतदारसंघ अतिशय डोंगराळ मतदारसंघ आहे. लातूरला ज्या पद्धतीने आपण प्रेम केलं त्याच्यापेक्षा किंचित जास्त आम्हाला प्रेमाची अपेक्षा आपल्याकडून आहे. लातूरला आपण कारखाना केला त्याचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे, पण त्या धर्तीवर कंधार आणि लोहा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडीत जमीन उपलब्ध आहे. तेव्हा याही भागामध्ये एखादा मोठा प्रकल्प आणून आमच्या इथली बेरोजगारी दूर करावी अशा पद्धतीची माझी विनंती राहणार आहे. मागण्या खूप मागण्यासारख्या आहे, परंतु मी एवढ्याच निमित्तानं सांगणार आहे की मी आतापर्यंत जेवढ्या मागण्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयाकडे केलेल्या आहेत त्या मागण्या मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केलेल्या आहेत. आता माझी गडकरी साहेबांकडे विनंती राहणार आहे. गडकरी साहेब मी एवढ्या मागण्या मागितलेल्या आहेत आणि आपल्या दृष्टीने या फार क्षुल्लक मागण्या आहेत. तेव्हा ह्या जर मागण्या मान्य झाल्या तर माझ्या मतदारसंघाचा सुधारणा आम्ही सुप्राम होणार आहे. बरीच मंडळी बऱ्याच गोष्टीचा वाहतो करते, त्या सगळ्या फळामध्ये मी जाणार नाही, परंतु लोकांना असं वाटतं की या भागाला मुख्यमंत्री पद मिळालं या भागाचा विकास झाला असेल. पण दुर्दैव असं आहे की आमच्या इथे जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी राजकारण करण्यामध्ये वेळ घातला, पण विकासाकडे कोणी लक्ष दिलेलं नाही. तेव्हा लोकांची अपेक्षा आपल्याकडून आहे आणि या दोनावर्षांची अपेक्षा आपल्याकडून आहे. मी अगोदर उल्लेख केला की हरभराची आणि श्रीकृष्णाची जोडी या निमित्तानं मला मिळालेली आहे आणि हा योगायोग आहे की केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री एकाच वेळी त्या मतदारसंघामध्ये येतात. हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तर मी केलेल्या मागण्याचा विचार व्हावा अशा पद्धतीची विनंती करतो. ज्यांच्या कोणाच्या नावाचा उल्लेख करायचा राहिला तर त्यांची क्षमा मागतो. सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो. थांबतो.